मी ज्यावेळेस एच-डब्ल्यू मशीन घेण्याचा विचार करत होतो, त्यावेळेस बरेच घरातले आणि बाहेरचे लोकं म्हणत होते, की "एवढे पैसे कशाला इन्व्हेस्टमेंट करतोय? एवढे पैसे काय करायची? इन्व्हेस्टमेंट करण्याची काय गरज आहे?" तर ज्यावेळेस ते लोकं सांगत होते, की इन्व्हेस्टमेंट नको करू, त्यावेळेस तरी मी पण मशीन घेतली आणि आता मशीन घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर तेच लोकं येऊन बघतायत मशीन चांगली चाललेली आहे, चांगली चालते. तर तेच विचारत होते मला, की मशीन कुठून घेतली? कशी घेतली? त्यांनाही इन्व्हेस्टमेंट करण्याची आता इच्छा होती जे मला नको म्हणत होते. तर मशीन घेतल्यापासून माझी इन्कमही वाढली आणि मी जी इन्व्हेस्टमेंट केली होती, ती चांगल्या ठिकाणी केली. नमस्कार, मी पल्लवी. तर आज आपण आलोय पुणे येथील महाळुंगे गावात. मी ना कॉम्प्युटर एम्ब्रॉयडरी येथे माणिक यादव सर आणि त्यांच्या पत्नी गेल्या काही वर्षांपासून टेलरिंग करत होत्या. तर आता त्यांनी 6 महिन्यांपूर्वी HSWची एम्ब्रॉयडरी मशीन घेतलेली आहे. तर चला मग पाहूया त्यांचा प्रवास कसा आहे आणि त्यांचं काम कसं चालू आहे. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार. ठीक आहे. तर सर मला आणि आपल्या प्रेक्षकांना सर्वात आधी तर तुमचा परिचय करून द्या. मी माणिक यादव. माळुंग्यामध्ये माझी शॉप आहे. मीना कॉम्प्युटर एम्ब्रॉयडरी. चालेल. सर तुम्ही HSW मशीन घेण्याआधी कुठला व्यवसाय किंवा काम करत होता? मशीन घेण्याआधी टेलरिंगचा व्यवसाय करतो मी. 2 ते 3 वर्षापासून टेलरिंगच करतो. अच्छा, जसं तुम्ही सांगितलं, की 2 ते 3 वर्षापासून तुम्ही टेलरिंगच करत होता. तर अचानक एम्ब्रॉयडरी मशीन घेण्याचा कसा विचार आला? कारण एम्ब्रॉयडरीचे ब्लाउज यायचे कस्टमरचे. हं. मग त्यांना ते बाहेरून एम्ब्रॉयडरी करून आणायला लागायची. तर त्यामध्ये वेळही लागायचा बराचसा. अच्छा आणि त्याच्यामुळे मग कस्टमर्सला म्हणजे सॅटिस्फाय पण होत सॅटिस्फाय नसते. व्हायचं नाही आणि त्यांना फिनिशिंगही ती मिळायची नाही बाहेरून करून आणल्यामुळं. हं, हं, हं. आणि वेळ पण खूप जात वेळ पण असेल खूप त्याच्यात. जायचा. चालेल सर आणि जसं तुम्ही सांगितलं, की तुम्ही HSWची मशीन ही 6 महिन्याआधी घेतली. हो. तर मार्केटमध्ये भरपूर ब्रँड्स आहेत आत्ताच्या काळात. तर तुम्ही HSWच्या ब्रँडलाच का निवडलं? मशीन घेण्याआधी मी बघितले बरेचसे ब्रँड आहे त्यामध्ये. तर बाकी मशीनचे जे क्वालिटी आहे, त्याची फिनिशिंग आहे, समोरासमोर बघितली ती काही वाटली नाही व्यवस्थित. हं. ज्यावेळेस डब्ल्यूची मशीन बघितली, त्याची क्वालिटी आणि त्याची फिनिशिंग बघितली, त्यामुळे ती मला मशीन आवडली एकदम. अच्छा आणि मग 6 महिन्यांपासून तुमचा HSW सोबत एक्सपिरियन्स कसा होता? कसा प्रवास होता तुमचा HSW सोबत? आता गेली 6 महिन्यापासून एच-डब्ल्यू मशीन म्हणजे एक असं एक फॅमिली मेंबर सारखीच हं, झालेली हं, आहे. हं. इन्कमचा सोर्स आहे हां. आणि त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा. तुम्ही जसं सांगितलं, की HSW ही तुमची एका फॅमिली मेंबर सारखी झाली. म्हणजे ही किती छान गोष्ट आहे, नाही का? एक फॅमिली मेंबर जसा एकमेकांना मदत करतो, तसं आमची HSWची टीम तुम्हाला मदत करते. तुमचं काही पण अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर HSWची जी टीम आहे, ती लगेच त्याला सोडवते. तर सर मला हे सांगा, तुम्हाला म्हणजे काय प्रश्न असतील, की कसं करायचं, मशीन कसं ऑपरेट करायचं, हे जर प्रश्न असतील, तर ती आमची HSWची जी टीम आहे, ती ते प्रश्न कसे सोडवते? पहिले तर छोटे-छोटे प्रश्न असतील तर ते व्हिडिओ कॉलवरती सोडवतात. हं, हं, जर हं. मग व्हिडिओ कॉलवरती झालंच नाही, तर मग हं. ते स्वतः येऊन ते सोडवतात प्रश्न जे काय आहेत ते. अच्छा. हां. आणि आता प्रश्न जास्त पडत नाही कारण 2 दिवसाचा डेमो नंतर त्यांनी सगळं काही शिकवलेलं आहे. हं, हं, हं. त्यामुळे व्यवस्थितपणे मशीन चालू शकते. म्हणजे आता तुम्ही परफेक्टली मशीन शिकलात आणि चालवता पण. बरं. चालेल सर आणि मला हे सांगा सर, तुम्ही पर डेचे किती ब्लाउज HSW मशीनवरती वर्क करता? पण त्याचे 2 ते 3 डिझाईन्स बनवतो ब्लाउजचे. अच्छा. तर सर मला हे सांगा, की तुम्ही ज्यावेळेस HSWची मशीन सर्च केली, त्यावेळेस तुमचा सोर्स काय होता? तुम्ही कुठल्या वेबसाईट थ्रू किंवा कशावरनं HSWची मशीन सर्च केली? एस-ओ-डब्ल्यूच्या मशीनचा व्हिडिओ बघितला होता. हं, हं. व्हिडिओ बघितल्यानंतर कस्टमर केअरला कॉल केला. हं, हं, मग हं. त्यांनी डीलरचा नंबर दिला, जे अमोल सर आहे डीलर. हां, मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मशीनचा डेमो दाखवला. हां. मग ते डेमो बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की हीच मशीन घ्यायची हं. आणि त्यानंतर मग आम्ही प्रोसेस सुरू करून मशीन घेतली.
अच्छा. आणि ज्यावेळेस एच-एस-डब्ल्यूची टीम आलती आमची मशीन इन्स्टॉल हं. करायला किंवा तुम्हाला लाईव्ह डेमो द्यायला, त्यावेळेस तुम्ही किती दिवसांमध्ये एच-एस-डब्ल्यू मशीन पूर्णपणे शिकलात? इन्स्टॉलेशनसाठी 1 दिवस लागला त्यांना पूर्ण हं, आणि त्यांनी त्यानंतर 2 दिवसाचा डेमो दिला. 2 ओके. दिवसामध्ये त्यांनी शिकवलं. 2 दिवसामध्ये परफेक्ट शिकलो मी. 2 ओके. दिवसाच्या नंतर मी मग माझी स्वतः मशीन चालवू शकलो. तर सर तुम्ही मशीन कुठल्या लँग्वेजमध्ये ऑपरेट करता? मी मशीन इंग्लिश लँग्वेजमध्ये ऑपरेट करतो. हं. तर जर आपल्या मशीनची ही खासियत आहे, की जर कोणाला इंग्लिश जरी जमत नसेल, तर हिंदी किंवा अदर लँग्वेजेसमध्ये पण ते ऑपरेट करू शकतात आपल्या मशीनला. हो, नक्कीच त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत ते. पण मला इंग्लिशमध्ये ऑपरेट करायला जमते त्यामुळे मी इंग्लिशमध्येच ऑपरेट करतो. हां. तर सर मला हे सांगा, की तुमचं पर मंथचं इन्कम किती आहे याच्यावर? पर मंथचा इन्कम 40,000 ते 45,000 पर्यंत. अच्छा आणि मग त्याच्यावरच सगळं घर वगैरे सगळं हो, चालतं. त्याच्यावरती सगळं चालतं. अच्छा. चालेल सर. आणि तुम्ही दिवसाचे किती तास काम करता सर मशीनवरती? दिवसाचे 8 ते 10 घंटे काम करतो मी मशीनवर. अच्छा. आणि सर आपल्या मशीनला असे फीचर्स आहेत म्हणजे तुम्ही 24 तास जरी मशीनवरती काम केलं, तरी मशीन एकदम स्मूथली आणि एकदम कम्फर्टेबली चालते. म्हणजे कसलाच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला वर्कला करताना. हो, बरोबर आहे. कधी-कधी फेस्टिव्हलच्या टायमिंगमध्ये 12-15 घंट्यापर्यंत मशीन चालवतो. हां. त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. चालते मशीन 12-15 घंट्यापर्यंत त्यापेक्षा पुढेही चालवते, पण 15 घंट्यापर्यंत चालवली. छोटी जी फ्रेम आहे ती ब्लाउजसाठी आपण वापरतो हां, हां. आणि मोठी याच्यापेक्षा जी फ्रेम आहे ती हां. कुर्तीसाठी आणि लेहेंगाच्या डिझाइनसाठी वापरतो. अच्छा, म्हणजे तुम्ही याच्या एका मशीनवरती कुर्ती, लेहेंगा आणि हो, ब्लाउज ब्लाउज. सगळं काही स्टिच करू शकता, एम्ब्रॉयडरी करू हो. शकता. अच्छा, त्याच्यामुळे तुमचे कस्टमर्स पण वाढले असतील. हो, नक्कीच. मशीन घेतल्यापासून कस्टमर बरेचसे वाढलेले आहेत हां. आणि इन्कमही वाढलेलं आहे. अच्छा. ज्यांना एच-एस-डब्ल्यूची मशीन घेण्याची इच्छा असेल, त्यांना तुम्ही काय संदेश देता? काय तुम्हाला बोलायचंय त्यांना? ज्यांची इच्छा आहे मशीन घेण्याची, हं, हं. त्यांनी नक्कीच घ्यावं. एच-एस-डब्ल्यू मशीन चांगली आहे. त्याची क्वालिटी बेस्ट आहे. हं, हं. कस्टमरलाही त्याची फिनिशिंग आवडते एच-डब्ल्यूच्या ब्लाउजची. त्यामुळे ज्यांना मशीन घ्यायची त्यांनी नक्कीच घ्यावं. सपोर्टही चांगला आहे टीमचा. अच्छा, चालेल सर. आणि आता आहे ना तुम्ही मला आणि आपल्या प्रेक्षकांना तुमचं वर्कशॉप असेल किंवा तुमचे ब्लाउजचे डिझाइन असेल, हे सर्व काही द्या. ठीक आहे, नक्कीच दाखवा.